नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काही दिवसांवर हिंदू नववर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र सण म्हणजेच गुढीपाडवा येत आहे. अनेकांना प्रश्न पडलेला आहे की गुढीपाडवा कधी आहे, गुढी उभारण्याचं मुहूर्त काय आहे आणि गुढी नेमकी कशी उभारायची. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. यंदा गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाचा सुरुवात मानली जाते. या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते आणि देवाकडे नवीन वर्षासाठी आशीर्वाद मागितला जातो. गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन ऊर्जा असं मानलं जातं. या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. गुढी उभारण्याचा मुहूर्त सर्वात शुभ आणि वेळ म्हणजे सकाळची वेळ. साधारणपणे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत गुढी उभारणे शुभ मानले जाते. सर्वप्रथम घर स्वच्छ करायचे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढी उभारली जाते. गुढीसाठी लागणाऱ्या वस्तू: एक बांबू, एक काठी, रेशमी किंवा स्वच्छ कापड, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरेची गाठी आणि वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश. ही गुढी म्हणजे विजय आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. जीवनात गोड आणि कडू अनुभव असतात, हे स्वीकारण्याचा संदेश यातून दिला जातो. स्वामी समर्थांची गुढीपाडव्याचा उपाय: गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालणे. त्यानंतर देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा आणि हा एक छोटा उपाय करून पहा. स्वामींना एक नारळ अर्पण करा आणि हळद, कुंकू आणि फूल अर्पण करा. एक छोटा तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर वेळ असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर स्वामी समर्थांची एक माळ जप किंवा 108 वेळा स्वामी नामस्मरण करा. त्यामुळे मनात स्वामींना प्रार्थना करा. त्यामुळे घरात सुख, समृद्धी येईल. आणि छोटा उपाय करून पहा. एक लाल किंवा पिवळं कापड घ्या. त्यात थोडे तांदूळ, एक सुपारी, एक नाणे ठेवा. ही छोटी पोटली देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ ठेवा. असं मानलं जातं की यामुळे घरात धन, धान्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. लक्षात ठेवा, उपायांपेक्षा महत्त्वाचा आहे स्वामींवरील विश्वास आणि भक्ती. मनापासून स्वामींचं नाम घेतलं की स्वामी स्वतः भक्ताची काळजी घेतात. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.